तो फोकस ना इकडून लावायला पाहिजे होता. जन्म जन्मी तुझा दास जन्म जन्मी तुझा दास जन्म जन्मी तुझा दास जन्म जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी वारिस कोणी दे हरी वारिस कोणी दे हरी वारिस कोणी दे हरी वारिस कोणी दे हरी वारिस कोणी दे सर्व काळ
कल्लोळा पंढरीच्या वारकरी वारी चुकवणे दे हरे 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 वारी चुकवणे चंद्रभागेचे स्वाना चंद्रभागेचे स्वाना तुका मागे हे चुदाना 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 तुका मागे हे पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरे 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 कुमार 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 हरे हेच व्हावी माझी आस हेच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी संत संग सर्वकाळ संत संग सर्वकाळ अखंड प्रेमाचा कल्लोळा पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी चंद्रभागेचे स्नान तुका मागे हे जीवन पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी हेच भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी कीर्तन शैलीसाठी निवडलेला अभंग ज्याला आपण पाचवा म्हणतो देऊळवाशी संत तुकोबराव यांचा 4 चरणाचा अभंग तुमच्या सर्वांच्या पाठातील मागणी पर पठणातील घेतला संत तुकोबराव तुम्हाला उपदेश करतात माझा बघा हेच भावी माझी आस तुकोबराव बघा जगाच्या बापाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन जगाच्या बापाला नमस्त करून विनंती करतात माय बाप देवाला साखर घालतात आणि सांगतात देवा माझ्या मनात एक आशा आहे रे देवाला सांगतात पंढरीश परमात्म्याला सांगतात तुकोबराव देवा माझ्या मनामध्ये एक आशा आहे माझी एक इच्छा आहे एक वासना एक तृष्णा आहे माय बाप माझी एक आशा आहे ती आशा आहे ती ह्या जन्मीचा नाही देवा ह्या जन्मीचा नाही रे प्रत्येक जन्माचा जन्मी या जन्मापुरता नाही देवा मला तुझ्याबरोबर काम करायचं आहे प्रत्येक जन्मामध्ये जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्याचे जन्मोजन्मी
नाही तर मला दे दुसऱ्या पद्धतीकडे या जन्मून जन्मी तुझा कसा बनव बाबा दास आणि ज्याच्या मंदिरामध्ये आपण उभे आहे बघा ज्याच्या मंदिरामध्ये आपण उभे आहोत तो पण एक दास आहे दासत्व निकट हनुमंत गेले म्हणून ठेवा ना पवित्रा दासत्व निकट हनुमंत केले म्हणून देखील राम रुख तुकोबरा देवाला विनंती करतात देवाला मागणं मागतात देवाला साकडं घालतात मायबाप ते सांगतात ह्या जन्मापुरतं नाही जन्मून जन्मी तुझा दास आणि दास बनवताना कुणाच्या संगतीत बनवले बाबा कुणाच्या संगतीत बनवलं सांगितलं जिथं जिकडे तिकडे आनंद आहे जिकडे तिकडे आनंद आहे प्रेम आहे त्यांच्या संगतीत दास बनव का वाईटाच्या सांगतात का तुकोबर आहे कुणाच्या संगतीत सांगतात कुणाच्या संत संगे सन्मान अखंड प्रेमाचा तुकोबरा मागणं मागतात देवाकर का मला संगत दे पण अशी संगत दे जन्मून जन्मात प्रत्येक अशी संगत दे तर ती संताची संगत दे संताच्या संगती मन मार्ग बसते अशी संगत द्यावे कशी संताच्या संगत दे कशी दे संताच्या संगतीमध्ये दे आणि संताच्या संगतीमध्ये जर तू देशील ना मला जन्म आणि तुझ्या बरोबर ठेवशील ना तर बाबा पैठण निवासी बाबा बोलतात एकनाथ बाबा प्रेम सुख देई प्रेम सुख देई देऊन वर्षी तुकोबर आहे देवाला मागणं मागतात आणि सांगतात संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कलो आणि शेवटचं मागणं मागतात बाबा ह्याची देवा पण मागत शेवटचं मागणं मागतात देवा मी जर का बाबा तुझ्या दर्शनासाठी पंढरपूरला आलो ना तर अगोदर कोणाचं स्नान करीन चंद्रभागेचं स्नान देवा करीन चंद्रभागेच्या स्नान केल्यानंतर मायबाप काय होईल मी तुझ्याकडे येईल आल्यानंतर बघा काय करीन चंद्रभागेचे स्नान आणि तुका मागे हे शेवटचं दान मागतात तुका असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे हेच भाऊ माझी आस जन्मन जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुके दे हरी मायबाप परिहार द्यायचा तो असा कुठल्याही कार्यक्रमामध्ये परिहार देणं गरजेचं असतं 1 मिनिट कार्यक्रमाला वेळ झालेला आहे तरी पण परिहार द्यावाच लागतो तीर्थक्षेत्र मोठा माळा या ठिकाणी हनुमान मंदिर मारुती मंदिर अशी 11 नाव आहेत 11 रुद्रापैकी एक आहे आणि या 1 रुद्रापैकी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा हनुमान जयंतीला झालेली आहे मायबाप पण काही व्यत्यय आल्या कारणानंतर बघा हरिभक्त परायण या भागाचे वैभव सगळ्यांचे परिचयाचे नाशिक जिल्ह्याचे वैभव सांगितले तरी कमीच असे आमचे हरिभक्त परायण यशवंत बाबा राऊत केशव बाबा पिठे आमचे गंगोबा बाबा असतील आमचे जयराम बाबा पवार असतील नव्हे तुम्ही गावातील सर्व मायबाप ज्याने एवढा अट्टहास केला आणि तो अट्टहास असा होता प्राण प्रत्यक्षापासून
तर आतापर्यंत अट्टहास होता आणि हा अट्टहास असा होता मायबाप बघा. आता इथं प्राणप्रतिष्ठा झाली, आपण घेतला असतील आम्हाला तिकडे जायचं नाही. उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात. जगी जानवली माता, 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 जगी जानवली माता. उभारीला हात, जगी जानवली माता, देव बैसले सिंहासनी, आले याचिकाच्या पुराण धनी अनेकाच्या कैवारे, उगवी अनेकाचे कोल्हे. बघा ज्याच्यासाठी तुम्हाला मागायचं आहे, 6 महिने व्रत केलेले बघा, 6 महिने व्रत केलेले वारकरी असतील, त्यांची नाव मला सांगता येणार नाही मायबाप. बघा या कार्यक्रमानंतर हरिभक्तपरायण यशवंत बाबा राऊत यांनी बघा आम्हाला एक साकडं घातलं आणि साकडं घालत असताना आमचे हरिभक्तपरायण भास्कर बाबा गाडवे, आमचे गुरुजी भाऊराव गुरुजी, वेदानंदचार्य आमचे बघा सहकारी, खांद्याला खांदा लावून चालणारे अनंत महाराज नाठे यांना मी नुसतं सांगितलं, भाऊराव बाबा यांना सांगितलं की बाबा आपल्याला कार्यक्रमासाठी मोठे बाळाला आमंत्रित केलेलं आहे मायबाप. या तुमच्या आग्रहाचं एक निमंत्रण समजून तुम्हा मायबापाचं आम्हा दर्शन लाभलं, हे आमचं परम भाग्य समजतो मी. मायबाप 10:30 वाजले, वेळेचा एकदम टायमिंगचा पक्का माणूस, बांधला फेटा हाणल्याचा टाइम, त्याच्या खालून घेतल्या नोटा, उद्या आहे पुढच्या चौकात विठाला. मायबाप बघा जगामध्ये 3 दुकानं आहेत, झटक्यापट शॉर्टकट मध्ये अभंग सोडवायचा आहे. जगामध्ये 3 दुकान आहेत, सुगण्याला गेल्यानंतर बस स्टँड पासून तर माणी रोड पर्यंत, उंबरठा रस्त्यापर्यंत, तिकडे नवे जुन्या हॉस्टेल पर्यंत अनंत दुकान आहेत. पण इथं शास्त्र सांगतं बघा, तुम्ही तपे आहेत, जपे आहेत, सगळं आहेत, तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, तुम्ही आम्हाला अन्नदान केला, आम्हाला फक्त या पिठावर ज्ञानदान करायचं आहे विठाला. 3 दुकान आहेत, पहिलं दुकान जीवाचं दुकान, दुसरं दुकान देवाचं दुकान आणि तिसरं दुकान संतांचं दुकान विठाला. आपल्याला एका दुकानाचा विस्तार मांडायचा आहे आणि अभंगाकडे यायचा आहे. पहिलं दुकान जीवाचं दुकान, दुसरं दुकान देवाचं दुकान, तिसरं दुकान संतांचं दुकान. इथं देवाचं खायचं नाही, गावाचं खायचं नाही, भावाचंही खायचं नाही विठाला. आता तुम्ही सांगसान बाबांनी सांगितलं देवाचंही खायचं नाही, गावाचंही खायचं नाही, भावाचंही खायचं नाही, मग आम्ही खायचं कोणाचं, आम्ही खायचं कोणाचं. आता पहिल्या दुकानात चला, आता सुरगाण्याला गेल्यावर नुसतं थम्सअप आणि स्प्राईट पहिलं आमंत्रण. एखादा क्वचित निवडतो तो लस्सी बाबा, क्वचित बोरशे बाबाला आमच्या लाळ आली विठ्ठल. पहिलं दुकान शास्त्राने सांगितलं जीवाचं, या दुकानामध्ये एक क्वालिटीचा माल भेटतो, तो सगळ्याकडे आहे. याच्यामध्ये एक क्वालिटीचा माल भेटतो, एक प्रकारचा माल भेटतो. चिंतन बारीक ऐका, ह्या दुकानामध्ये तुमचं लाईव्ह चालू आहे, तुमचा मोठे माल महाराष्ट्रभर गाजणार आहे विठ्ठल. बसणारे तिकडे इकडे येऊन बसा, त्याचा लाभ घ्या. बाहेर बसणारे इथे येऊन बसा, मंडपामध्ये बसून या. पहिलं दुकान जीवाचं, हिच्यामध्ये एक प्रकारचा माल भेटतो आणि त्याला बोलतात दुःख. माल काय वस्तूनी पाहिजे. पहिलं दुकान आहे जीवाचं, त्या जीवाच्या दुकानामध्ये एक माल भेटतो, त्या मालाचं नाव आहे दुःख. माझे देहू निवासी तुकोबाराव बोलतात, माझे देहू निवासी तुकोबाराव बोलतात, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. माझे तुकोबाराव बोलतात बघा, पहिलं दुकान आहे, पहिलं दुकान
दुकान होत असताना काही ज्ञात माणसं सांगतील बाबा कीर्तनाची जरा वेगळी पद्धत आहे. पहिलं दुकान आहे जीवाचं आणि जीवाचं दुकान असताना आपण भगवंताला साकडे घालतो. ज्याला बरं वाटत नाही तो डॉक्टरकडे जातो, ज्याला खोटं वाटतं तो भक्ताकडे जातो. पण पहिलं दुकान आहे जीवाचं. म्हणून आता मी देवाला विनंती करतो. कोणाला? देवाला. ज्याच्यावर तुम्ही आम्ही चालतो ना त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. नमो विठ्ठला पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार नावा श्री रुक्मिणी पांडुरंगा. चक्रपदाने कथेचा विस्तार वामाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जद्दैवेद प्रतिपाद्याजी संवेद्यात्मरूपदेवा तुझे गणेश सकलार्थमध्ये प्रकाश आणि निवृत्ती दास ज्यांची केली स्मरण हो सका विधींची अधिकरण ते चिरंगी श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कार म्हणूयात. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझा पाया दंडवत तुझा पाया दंडवत तुझा पाया दंडवत तुझा दंडवत तुझा पाया दंडवत तुझा पाया दंडवत तुझा पंढरीच्या देवराया दंडवत तुझा पाया दंडवत तुझा पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया. पहिलं दुकान दुःखाचं, आता दुसरं दुकान देवाचं. दुसरं दुकान देवाचं. याच्यामध्ये दोन प्रकारचा माल भेटतो, एक थम्सअप आणि दुसरा स्प्राईट. दोनच प्रकारचा माल. आवाज कमी करा. विठ्ठल माल भेटतो माय बाप. तो माल बघा, एक मालाचं नाव आहे सुख आणि दुसऱ्या मालाचं नाव आहे दुःख. आता बघा दोन प्रकारचं. जीवाच्या दुकानामध्ये दुःख भेटतं आणि देवाच्या दुकानामध्ये सुख आणि दुःख भेटतं. सुख नाही कोठे नाही कोठे आली संसारात दुःख बांधवडी बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी बांधवडी आहे हा संसार. बघा दोन प्रकारचं माल भेटतात. एक मालाचं नाव आहे सुख आणि एक मालाचं नाव आहे दुःख. आणि एका दुकानात शेवटच्या दुकानात फक्त सुख भेटत. ते दुकान आहे संताचं. विठ्ठल आणि ते संत कोणते त्याची
संततेची संतत्यात आहे ज्याच्या नावावर विठ्ठल आरूढ झालेला आहे, त्याच्या नावावर विठ्ठल आरूढ झालेला आहे. जसं बघा हे मंदिर पूर्णत्वाला आणण्यासाठी बघा तुम्ही मायबापाने आत्मनात कष्ट केले. बघा त्या मंदिरामध्ये आज बघा हरिभक्त परायण यशवंत बाबा राऊत यांच्या ओळखीनुसार बघा नाशिक प्रांतामधून लोक आले, गुजरात प्रांतामधून आले. आपण तर सुरगाण्याचे आहेत, आपण भागातून माणसं आलेत या मंदिरासाठी. बघा आतोनात तुम्ही कष्ट केलेत आणि कष्ट करत असताना बघा कष्ट की परोपकार आहे. संत कष्ट करतात पण कोणाला दिसत नाही. बघा माझ्या माहितीनुसार बघा प्रत्येक घराने 3000 वर्गणी टाकली ना राऊत बाबा, असंच आहे का? 4,500 वर्गणी, आणि तिच्यामध्ये पण मंदिर पूर्ण झालं नाही. राऊत बाबाच्या सहकार्याने वरचा उर्वरित निधी जवळपास 2,50,000 निधी हा इथं मंदिर उभा झाला. मी पहिला या गावामध्ये येत होतो, इथं मंदिर फार अवस्था बोगस होती. मग धर्मशाळेचे देऊळ झाले. काय झालं? इथं धर्मशाळा होती, आता त्याचं देऊळ झालं. चमत्कार झाला. देव माणूस देवळाचा, देव माणूस देवळाचा आला, 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 देव माणूस देवळाचा इथं चमत्कार झाला. तो चमत्कार घडवणारे तुम्हीच, आम्ही घडवला नाही. हा चमत्कार तुम्हीच घडवला, माय बापांनी घडवला. इथं बैता मंदिर तयार झाला, पण खरा मंदिर बघा त्याचा कळस जरी सोन्याचा आहे, मंदिराचा कळस जरी सोन्याचा आहे, तरी आपण जाऊन दगडाच्या मूर्तीला पाय पडतो. मंदिराचा कळस जरी सोन्याचा आहे तरी आपण जाऊन दगडाच्या मूर्तीला पाय पडतो. तर संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला जर यायचं आहे ना, तर इच्छामध्ये मूर्ती आहे. कशामध्ये? इच्छामध्ये मूर्ती आहे. हृदया माझी रामू तो का असता जीवाचा आराम. देवाचे मंदिर आत बाहेर माळा, देव माझा माझा माझा, देव माझा देव पाहावया सगळ्या देवाची माझा माझा माझा, देव माझा माझी जगाची आई बोलते. बाप जगाची आईशी बोलते. बघा नवी आदायच्या 27व्या ओळीमध्ये बोलते. तुम्ही ऐकायला चांगले आहेत, पण माझ्याजवळ टाइम कमी आहे. मनाचा मारू न करता इंद्रिय दुःख न देता येथे मोक्ष ऐकता श्रवणाची माझी आई पिठा. माझी जगाची आई बोलते. बघा गीतेमध्ये जगाची आई बोलते. तुम्ही 1.25 महिना उपवास केला. किती महिना? 1.25 महिना. 1.25 महिना उपवास करत असताना माझ्या जगाचा बवाज दोन निराशी तुकोबराया यांचा एक साधक होता. त्या साधकाचं नाव होतं निळोबराया. जेव्हा बघा प्रत्यक्षात बाबा वैकुंठाला गेले, येथे घर कामासाठी आले घरच्या वैकुंठी. माझे तुकोबराया वैकुंठाला गेले. वैकुंठाला जात असताना बघा माझ्या निळोबाला साधकाला जाग आली. जाग आल्यानंतर माझ्या बाबाने मला व्रत करण्यासाठी दिलेलं आहे रे. जगाचा चालक मालक अखंड मालक जगाच्या निळोबरायाला भेटायला आला. त्याचं सात्वन झालं नाही, त्याचं समाधान झालं नाही. संत मालक आल्यानंतर बघा 52 प्रकारची लक्ष्मी आहे, पण ज्याच्या जवळ समाधान नावाची लक्ष्मी आहे. कोणती? समाधान नावाची लक्ष्मी आहे. आणि ती समाधान नावाची बघा संत संतात दया क्षमा शांती, तिथे देवाची वस्ती. पण देवानी बघा सगळं देऊन टाकलं आणि पायाकडे काहीतरी लपवलं. माझ्या जगाच्या आईने बापाला विचारलं, तुम्ही तुमच्या पायाकडे काय टाकलं? माझ्या जगाच्या बापाने सांगितली, या पायाकडे, या उजव्या पायाकडे मी शांतीला ठेवला आहे विठ्ठल.